द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन वाजत गाजत करण्यात आले आहे। जिल्ह्यात 693 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना, 440 गावात एक गाव एक गणपती तर 6930 घरात गणपतीची स्थापना करण्यात आली। गणरायाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून पुढील 10 दिवस भक्तीचा सागर उसळणार आहे। या 10 दिवसात भक्त बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदकासह प्रसादाचा भोग लावतात। त्याचप्रमाणे 56 भोगही बाप्पांना लावण्यात येते। त्याचप्रमाणे या 10 दिवसात भजन कीर्तन सुद्धा करण्यात येते। गणेशोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात। त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते। शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना नियमावली समजावून सांगितली असून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी आहे। तर सार्वजनिक गणपतीमध्ये विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे घरगुती गणपती बाप्पाजवळ सुद्धा अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आले असून अनेक संदेश देण्यात येत आहेत। गणपती बाप्पा मोरया। आणि आम्ही 10 दिवस पूर्ण गणपती आम्ही बसवतो आणि खूप आनंदानं यांचा जेवढं प्रोग्राम आहे आम्ही करतो आणि प्राणप्रतिष्ठापासून सगळं जेवण खावण आम्ही सगळं ठेवतो आणि जेवढे आमच्याशी 56 भोग आम्ही करतो, भजन कीर्तन वगैरे सगळं ठेवतो आम्ही। आणि जेवढं आमच्या बाप्पाची आम्ही सेवा करणं तेव्हा आमच्यासाठी तेवढंच कमी आहे। आणि आम्ही भोग तर आता मोदक तर आमची त्यांचं तर देवाचं म्हणतात ना विशेष भोग आहे त्यांचा। तर आजपासून आमचा मोदक चालू झालाय, स्टार्ट झालाय त्यांना चढवणं आणि दर दिवस आमच्या घरी मोदक चढते आणि 56 भोग पण लागणार। आमच्या पंचमीच्या दिवशी आम्ही 56 भोग ठेवतो आणि दर दिवशी जे गुळाचे ते मोदक तर सर्वश्रेष्ठ आहे, तर ते गुळाचे मोदक आम्ही चढवतो आणि जेवढे पण येणार सगळं आम्ही भोग चढवतो। त्यांची जे प्रिय आहे, जे आवडतात त्यांना गणपती बाप्पाला, ते सगळं। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।